नमस्ते नमस्ते साहेब, मोरे साहेब, उतरडे साहेब, नमस्कार. तुम्ही माझ्या शेतावर आलात, मला थोडं बरं वाटलं. मी 2011ला ही जमीन घेतली. साधारण 4 एकर 9 गुंठे ही जमीन आहे. इथले आमचे शेजारी सुपल कोंडे त्यांनी मला ही जमीन घेऊन दिली. मी बाजार समितीतनं रिटायर झाल्यानंतर मग काहीतरी हे पाहिजे पुढं म्हणून त्यांनी मला इथं 4 एकर 9 गुंठे जमीन दिली. वर काय तुमचं शेततळ आहे? वर हे शेततळ आहे. हे वडस धरणातनं पाणी आणलेले, जवळजवळ 7 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि ही जमीन घेतल्यानंतर ही सगळी वायवाटी खाली माझ्याकडे आहे. अगोदर कशी पडीक होती का? अगोदर ही पूर्ण पडीक होती. हे पूर्ण मी डेव्हलप केलं, इथं घर बांधलं, त्याच्यानंतर हे 3 शेड उभे केलेत, शेततळं केलं, इथं कांदा चाळी केली, ही 7,000 लिटरची एक पाण्याची कॉन्क्रीटची टाकी बांधली. बर. त्याच्यानंतर 2 बोरवेल घेतल्या आणि सुदैवाने बोरला एवढं पाणी लागले साहेब, 24 तास बोर चालू असते. अजिबात मे मध्ये सुद्धा पाणी कमी पडत नाही. म्हणजे काय लिफ्टची काय गरज हो, पण कसं होतं, मोठी पिकं घ्यायची तर थोडं पाणी कमी पडायला नको म्हणून आपण धरणावरनं पाणी आणलेले. सांगा मला आता नक्की काय त्रास आहे तुमच्या त्रास असा आहे का इथं प्रत्येक जो माझा शेजारी आहे तो प्रत्येक सांगतोय का तुमच्या याच्यात आम्ही जागा वाढते आमची. आणि ऑलरेडी मी 4 वेळा आत्तापर्यंत मोजणी केली. खाजगी की सरकारी? एकदा सरकारी केली. सरकारी केल्यानंतर चव्हाण म्हणून सर्वेअर होते, त्यांनी ही मोजणी केली. मोजणी केल्यानंतर क्षेत्र कमी पडलं 12 गुंठे. तर त्यांचं काय म्हणणं आलं, साहेब ठीक आहे जाऊ द्या, एवढ्या याच्यात एवढं क्षेत्र कमी केलं, तुम्ही यांच्याबरोबर भांडत बसणार, अनेक वेळ जाणार, तुम्हालाही मनस्ताप होणार. त्याच्यामुळे मी शांत बसलो, जाऊ द्या म्हटलं. नंतर पुढं भविष्यात काही झालं तर मग काढता येईल. खाजगी हे ताब्यात घेतल्यानंतर ही जमीन कुणाकडून घेतली होती? 4 एकर किती गुंठे? हे 4 एकर 9 गुंठे घेत असताना मेहरकडनं 3 गुंठे घेतली. घोडेगावची मेहर आहे त्यांच्याकडनं 3 गुंठे घेतली. 3 एकर घेतली. 3 एकर. ओके. आणि शेखर कोराळे यांच्याकडनं 1 एकर 9 गुंठे मी जागा खरेदी केली. बरं, दोघांची मिळून घेतलेली. त्यांनी तुम्हाला हद्द वगैरे व्यवस्थित दाखवल्या त्यावेळेस. त्याच्याप्रमाणे मी करते. मग आता ही गट नंबर काय आहे जमिनीचा? 580. 580. आणि नक्की काय होते आजूबाजूचे शेतकरी म्हणजे नक्की काय म्हणतात की कशी काय जमीन त्यांची तुमच्याकडे निघते? हा काही मला 12 गुंठे कमी आहेत हे मी त्यांना अनेक वेळा सांगते, पण माझ्याकडे कोण लक्षच द्यायला तयार नाही. काय 12 गुंठे मला 12 गुंठे कमी भरती. आणि हे मी एक मोजणी केली नाही, आतापर्यंत 5 वेळा मोजणी केली. मग हे कमी असून सुद्धा ते म्हणजे तुमची सुद्धा 4 एकर 9 गुंठे भरत नाही ना भरत साहेब. आज हे त्यांनी मोजावा. मी म्हणजे त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः मोजून बघा ना. आणि मला सांगा का मग आता ते काही मोजणी केली का समोरच्या लोकांनी? त्यांनी आता मोजणी केली 1-2-3 दिवसापूर्वी. मोजणी केल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं का तुमच्याकडे जमीन वाढती. पाबळे म्हणून मोजणीला आले होते. कोण? पाबळे. सरकारी का खाजगी? खाजगी मोजणी केली. ओके. आणि त्यांचं म्हणणं आलं का तुमच्याकडं जवळजवळ. आता मला सांगा का हा जो रस्ता जातोय तर ते आता इथे एक दिसतंय, इकडे दाखवा. हे त्यांनी केलेले. हे कोणी केलंय? हे त्यांनी केलेलं. पाबळ्यांनी मोजणीनंतर इथून त्या रोड पर्यंत माझी जागा आहे. ह्या शेतीचं आता दिसते ना तिथपर्यंत जागा आहे. पण पाबळ्यांनी ही मोजणी केल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं का ही इथपर्यंत आम्ही येतोय खालनं वर. हे क्षेत्र कोणाचं आहे? खाली पडत दिसतंय. तेच आता घेतलेलं जे कोंडे आहेत. या ना इकडं. हा तर इथे एक नंबर रावलाय मोजणीमध्ये. आता रावलाय का जुना आहे? हा नाही, आता रोवलेलं आहे परवा त्यांनी. मग आता हे क्षेत्र कोणाचं आहे? पण ते आता ते काय माझं आहे ते. तुमच्या वहिवाटीतला रस्ता आहे पूर्ण? हो, पूर्ण वहिवाटीचा. आतापर्यंत मी वापरत आले 2011 पासून. ज्यावेळी जमीन घेतली तेव्हापासून. हा खाजगी रस्ता आहे तुमचा? हो, वैयक्तिक माझा आहे. बर. मला खालच्या शेतांमध्ये जाण्यासाठी हा केलेला आहे. मग आता त्यांचे हद्द इथं हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, मान्य नाही ना. त्यांनी रोवले मला दाखवा. आता ते आल्यानंतर दाखवतील काय. आम्ही इथपर्यंत आलो. हे बघा इथे हे टाकलेले आम्ही इथपर्यंत का परवा मोजणं आम्ही. ठीक आहे. हा रस्ता जो आहे तो. आता हे जे खाली हे जमीन आहे ही कुणाची? ही प्रदीप कोंडेंनी घेतली. तेच त्रास देतो तुम्हाला? त्यांनीच. आता ते त्यांचं म्हणणं आहे का आम्ही तिथपर्यंत येते. ते बघा दाखवलं. आता साहेब हे अंतर किती असेल? म्हणजे जमीन आता प्रत्यक्षात ही इथं असायला हवी. तर ते म्हणतात की आमची हद्द एवढी जवळ 30 फूट वर जाते. 30 फूट होऊन लांबी किती आहे साहेब? 500 फूट लांबी आहे ही. इथपर्यंत? हो.
आणि अशी तिकडं अशी 500 फूट आहे खाली. वर तर खूप आंब्याची झाडं लावले हो हो ती त्यांच्या हाती ते त्यांचं असं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे त्यांनी सरकारी आधी मोजणी काय केली आहे हा? सरकारी मोजणी सरकारी मोजणी केलेली, सगळ्यांनी अर्ज केला होता. मी सरकारी मोजणी आली तर त्याच्यात ते तफावत दुरुस्ती असल्यामुळे पोटकुले साहेबांनी नकाशा दिला. बर त्या नकाशाची प्रतही मी काढली. हे सर्व नंबर मध्ये किती हिस्सेदार आहेत? म्हणजे आता तुमचा पाच गट पाच 580 लोक बोलले ना? 5 लोक आहेत त्याच्यात. 5 लोक. 5 लोक आहेत. मग 5 जणांचा फॉल्ट असेल ना जर सर्व हा number मग चुकला सगळ्यांचाच असेल निघेल ना, सगळ्यांचाच निघायला पाहिजे ना. तर. तुम्ही कधी अर्ज केला होता दाखवता? सर्वांनी एकत्रित मोजणी केली होती का ही? सगळ्यांनी एकत्रित केलेली होती. म्हणजे प्रत्येकाने सेपरेट गट मोजायचे? आणि गेलेली साधारण 1-4 महिन्यापूर्वी मी अर्ज केलाय त्यांच्याकडे. नाही तुम्ही काय म्हणले ना 2020 ला काहीतरी सामूहिक मोजणीसाठी अर्ज केला होता, तो काय विषय? अहो ते पोटकुलेंनी कोणीतरी मोजणी केली हा होती ना पोटकलेंनी केली 2000 नाही, ती 1-1.5 वर्षापूर्वी झाली मोजणी पोटकले यांनी केलेली. 23 ला. 23 ला. मग त्यावेळी काय घडलं होतं? त्यावेळी पोटकले म्हणले गट हे अहो कशामुळे मोजणी केली? वाद काय घडला होता? वाद हे सगळ्यांची क्षेत्र बसत नव्हती, ताळमेळ लागत नव्हता. ताळमेळ लागत नव्हता म्हणून त्यांनी तो नकाशा करून दिला. आणि तो तफावत नकाशा तुम्ही त्यांनी व्यवस्थित सांगत नाही बघू ते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, मग तुम्ही असं मला सांगितलं की 2023 साली सुद्धा अशीच म्हणजे तक्रार झाली होती. काय झालं होतं की जमीन तुमची 4 एकर आहे पण ती 4 एकर भरत भरत नाही नाही. तेव्हा. आता समजा प्रीतम कोंडेची सॉरी कोणतरी काय नाव सुपल काय आहे त्याचं नाव? प्रदीप. प्रदीप नाही, नितीन कोंडे. हा, मग समजा त्यांची समजा जमीन 7/12 आहे पण प्रत्यक्षात वाटलं त्यांनी कमी. आता घेतलेली. हो हो हा, असं हो, त्यांचं ठीक आहे, म्हणणं ठीक आहे ना. आहे. म्हणून तुम्ही मोजणीसाठी अर्ज केला ना. हो 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 मग का म्हणून मोजणी फेटाळली? म्हणजे मोजणी पूर्ण का झाली नाही? कुठली त्यांनी केली अहो ती ही मोजणी हो साहेब हा, ही मोजणी झाली ना पूर्ण. त्यांनी नकाशा दिला आणि त्याच्यात तफावत आहे. काय झाली पूर्ण? हे बघा तफावत नकाशा त्यांनी दिलेला, हा दुरुस्त करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यात तुमचं सगळं क्षेत्र बसतंय असं पोटकुले यांनी सांगितलं. म्हणजे सर्वे नंबरच चुकलाय. सर्वे नंबर चुकलेला आहे. मग त्याचं पूर्ण सर्वे नंबरची दुरुस्ती करावं हो लागेल. हो हो मग ती कशी करायची? मग ते हे काय केलेलं आहे त्यांनी ऍप्लिकेशनवर. तुम्ही कुठं केला अर्ज? अहो तुम्ही अर्ज कुठे केला? पुण्यात दिलेलं आहे. हे बघा उपसंचालक भूमी अभिलेख पुणे. काय म्हटले त्याच्यात तुम्ही? त्याच्यात म्हटलेले आहे मौजे धामणखेल जमीन सर्वे नंबर 122 मधील गट नंबर 574, 575, 578, 579 व 580 यांचे नकाशाचे दुरुस्तीबाबत. म्हणजे ही मोजणी केली आम्ही, त्याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. Problem. सर्वे नंबरच्या हो, हो, योजना पत्रकामध्ये बरोबर आहे. दुरुस्ती करावी मागणी केली. बरोबर आहे. कधी केली ही? 2023 ला. 23 ला केलेली आहे. काय होईल साहेब, हा नकाशा यांचं म्हणणं असं आहे का हा नकाशा त्यांनी चुकीचा केलाय पोटकुले यांनी. चला. तर मी काय म्हटलं हा नकाशा चुकीचा आहे ना, हा पुण्याला जाऊ द्या ना यांच्याकडं. तो मंजुरीला गेल्या त्यांच्याकडे आपण सादर केल्यानंतर ते खाली पाठवणार. त्याच्यानंतर हे ऑफिसला येणार इथल्या. बरं आता ही खालच्या शेतकऱ्याची जागा आहे हो पण हा बांध तुमचा आहे. हा बांध तुमचा आहे, हा रस्ता आता ते माझा आहे. म्हणतात बांध माझा आणि वावर माझं आहे. हो हा रस्ता आहे माझाच आहे. तुमचा रस्ता आहे. हो मी याचाच वापर करतो माझ्या खालच्या शेतांमध्ये येण्यासाठी. बर. आणि आता हे पुढचं हे गहू कापलाय ते कोणाच शेत? गहू आपला ते मीच कापला माझा शेत. बरंच लांब पडत शेत हो आहे. ही विहीर पण एवढं कोणाची? विहीर अंतर आहे साहेब ना? तुम्ही विचार करा तिथून विहीर दाखवा. तिथलं अंतर तर ते तिथपर्यंत 500 फूट गेलं तर माझी जागा किती जाईल? जवळपास 1-1.5 एकर जमीन जाईल तुमची. 1.5 एकर तर हमकच जाईल. मग तुमचे 4 एकर तुम्ही जमीन नाही. घेतली होती ती 3च एकर होईल. ऑलरेडी पहिले 12 गुंठे कमीच आहेत. हा. ते आजही कोणी येऊन मोजावं. मी परवा मोजून घेतले 12 गुंठे तुमच्या क्षेत्रात कमी येत आणि हे एवढे गेले तर मला जमीन काय राहणार आहे? मग आता तुम्ही ते उपाध्यक्षाकडे समजा अधीक्षकाकडे भूमी अभिलेखच्या ती तक्रार केली का मग आमची याच्यामध्ये क्षेत्र जुळत नाही, दुरुस्ती करावी. हो. मग त्याचं पुढं आता झालं काय? ते येणार ना खाली. ते ठरविक आता परत एकदा मी जाऊन त्यांना भेटतो. सगळी लोक नाही प्रयत्न करत काय याच्यात. कोण आलंच नाही, मीच कागदपत्र काढते आणि त्यांच्याकडे सादर करते. काही दुरुस्ती असल्या तरी मीच पाठवून देते ना त्यांना. तुम्हालाच गरज आहे. हो आणि आता यांचं काय म्हणणं आहे, आम्ही जमीन काढणारच वरची. यांचं म्हणणं आहे का आम्ही इथपर्यंत येतो खालच्यांचं. हे कशाच्या बघा आता आधारे? हे अंतर हे नाही, हा इथपर्यंत येणार ते. म्हणजे ऑलरेडी त्यांचं हद्द इथं होती. हा हे इथपर्यंत झालं. इथं होती का? हो बर. ही जमीन तर तुमची आहे ना? हो आणि आता दाखवलं इकडं.
खाजगी मोजणीवाल्यांनी. खाजगी मोजणी पाबळे म्हणून आहेत खाजगी मोजणीदार, ते आले होते. सरकारी मोजणी काय करत नाही ते? सरकारी ही अडचण आहे ना, कशी बसत नाहीत ते. ज्यावेळी तिकडनं मंजूर होऊन येईल, यांच्याकडे येईल, हे येऊन तिथं स्थानिक लेवलवर दुरुस्त्या करतील आणि मग सगळ्याचं ते प्रत्येकाचं आता कोणतरी माणूस होतेच आहे का ते खालचे? नाही, ते त्यांचं नाही इकडे काही. त्यांची ती वर शेती आहे, त्यांनीच मला घेऊन दिलेली ही जागा बरं क्षेत्र जाते ना असंच शेवटपर्यंत. हो म्हणजे तो वरचा बांध दिसतोय, हो. वरची विहीर वाटतं, हो. तिथपर्यंत आहे का तुमचं? हो. नाही, ह्या बांधापर्यंत समोर. हा गहू कापून ठेवलाय तोच हा, बांध ना? तोच बांध, तोच बांध. विहीर तो नाही ना पोल, तुमची? पोल विहीर नाही आपली. आणि असं कुठे फॉरेस्ट पर्यंत का? फॉरेस्ट पर्यंत लागून 4 एकर 9 गुंठ. 9 गुंठे. हे मधी पुढचं जे अर्ध आहे ते दुसऱ्याचे, म्हणजे एल आकाराची आपली शेती. बर, म्हणजे हे तुमचं नाहीये? नाही. पुढचं नाही. बर, अशी जमीन आहे, अशी हे बघा, अशी येऊन आणि अशी वर गेलेली. हा, अशी. म्हणजे हा बांध वरचं तुमचंच आहे, पण अशी आली. जर क्षेत्र कोणाला ह्या 24 एकर 11 गुंठ्यात कोणाचं क्षेत्र कमी पडलं तर त्या दिवशी मीटिंगमध्ये ठरलं का सगळ्यांनी काढून द्यायचं. ठीक आहे, मी त्याला सहमत आहे ना. जर त्या क्षेत्रात 24 एकरमध्ये 25 एकरमध्ये काही कमी पडलं तर सगळ्यांना मिळून जे काढाल ते मी द्यायला तयार आहे. सर्वांचीच संयुक्त मोजणी करून दुरुस्ती करून करा आणि ज्याचं निघल त्यांनी ते प्रेमाने घ्या. हो. मग आता काही त्रास देतं का ते? नाही, त्रास नाही. मग संयुक्त मोजणी न करता तुम्ही जर इथपर्यंत येत आहे तर मग मला पहिले 12 गुंठे प्लस हे काय कमी पडेल ते, मग माझं क्षेत्र किती जाईल? कुठंतरी मिळतं जुळतं व्हायला पाहिजे ना. 12 गुंठ सोडूनच दिलं हा, तुम्ही? ते सोडूनच दिले. आता कोण काढून देणार आहे मला ते? कशाला वाद घालायचं? हा, मग तुम्ही एकटे बाजूचे हे सगळे स्थानिक आहेत का? स्थानिक आहेत, मी बाहेरचे आहे फक्त. मग काय त्रास होतो का तुम्हाला? त्रास नाही तसं काय, भांडत नाहीत कोण, सहकार्य सगळंच करतात. पण हे का त्यांनी केले मला काही कळत नाही. मग काय केलं आज पाहिजे? मला रस्ता नाही तर ह्या कोंड्यांनी, म्हणजे सुपल कोंडे असेल, त्याच्यानंतर तो मल्हारी आणि नारायण हे दोघं आहेत. आता नारायण तर तुम्हाला माहितीच आहे आणि मल्हारी पण माहिती आहे, म्हणजे सुपल कोंडे. यांच्या सहकार्याने मी आत्तापर्यंत येतो. इथं रस्ता नाही आहे साहेब, यायला रस्ताच नाही. ते येऊन देत आहेत म्हणून मी इथे येतोय. गेले 2011 पासून बाकी कोण नाही इथनं. लोक बांधावरनं चालली तरी त्या कामावाल्या बायांना जाऊ देत नाहीत लोक. नाही, आता ठीक आहे, तो रस्त्याचा विषय नंतर आहे. आता तुम्ही तुमच्या याच्यातून केले. आता समजा तुम्हाला भीती आहे का? आता हे जे खाली काय नाव यांचं? हा, नितीन कोंडे. मग ते तुमचं हे सगळं क्षेत्र इथं ताबा घेतील अशी भीती आपण आहे? नसताना तोडलं तर काय करणार? मग तुम्ही त्यांना सांगितलं नाही का असं करू नका? नाही तर माझी आणि त्यांची भेटच झाली नाही. मी आलो त्या दिवशी नेमकी त्यांची मीटिंग होती, त्या दिवशी मला मीटिंग होती संचालक मंडळाची. आमच्या एका संचालकांनी, हे पांडुरंग वरपे म्हणून आहेत, त्यांनी तो मोजणीदार बोलवला होता. त्या मोजणीदारांनी हे सगळं केलेलं आहे. पाबळे आणि ठीक आहे. आता खाजगी मोजणीने यांनी मोजणी केली, तुम्हाला अशी भीती आहे का ते खाली ताबा घेतील? हो. जर ताबा घेतला तर काय करा? तर मग मला कायदेशीर काय करावं लागेल साहेब. मग त्याला स्टे घ्यावा लागेल. मी वकिलांना तसं 2-3 वकिलांबरोबर कॉन्टॅक्ट केलेले. मग ही जेव्हा मोजणी झाली त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यांनी, तुम्ही बाहेर होते म्हणाले. हा, बाहेर. नंतर तुम्ही विचारलं नाही का इथपर्यंत तुम्ही कसं काय नाही, दाखवलं? त्याच्यात कुणाची मला नंतर भेटच झाली नाही ना कुणाची. बर. मी येऊन बघितलं तर ते इथपर्यंत आलेले होते. तर आता त्यांनी ही जी जमीन घेतली ही कधी घेतलेली आहे? कोणती? साधारण वर्ष होऊन गेलं. 1 वर्षापूर्वी. हो. त्यांना बी त्यांच्या मनात आलं माझी जमीन जास्त आहे 7 बाऱ्याला, पण प्रत्यक्षात कमी आहे म्हणून मोजली. हा, जास्ती का कमी आता त्यांचं आपण बघितलेलं नाही. ते मोजता नाही आपण नव्हतो. मग जर त्यांनी इथं ताबा घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही गुन्हा दाखल करा? हो, गुन्हा दाखल करावाच लागेल ना साहेब. हे अनाथ माझे ऑलरेडी 12 गुंठे कमीच आहे माझ्या वहिवाटीला वैयक्तिक, आणि त्यात हे एवढे गेले तर मला ती जमिनीचा काय उपयोग आहे मला सांगा. अजून काय बोलायचंय? नाही, काय नाही. हेच त्यांनी मग हे करू नये. ठीक आहे, मला विश्वासात घेऊन बोलून मी जायला तयार आहे. मला मगाशी याचा सुपल कोंड्यांचा फोन आला तर ठीक आहे म्हटलं आपण बसू. त्यांचं सहकार्य मला मिळालं आणि त्यांच्या सहकार्याने मी इथे आहे. बर, सुपल कोंडे चांगलं सहकार्य करतात. हा, करतात. त्यांनी मला रस्ता दिलाय त्यांच्या ठीक आहे. मग आता तो तुमचा जो हा विषय आहे, योजना पत्र काय चूक झाली असेल, सर्वे नंबर मध्ये काहीतरी हे करतात, सर्वे नंबर मध्ये एकत्रित गटवारी मध्ये, त्याची सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केला पाहिजे. हो, थोडा पिरियड जाईल त्याला, पण पुढच्या पिढीसाठी ते सगळ्यांना योग्य होईल. सगळ्यांचे क्षेत्र निघेल. त्याच्यामध्ये समजा जर इकडं तुमच्याकडे निघालं तर तुम्ही त्यांना काढून त्यावेळी देणार ना, द्यावाच लागेल ना साहेब.
ते शासकीय आहे. त्याच्यात जर क्लिअर होत असलं तर निघालं तर देईल ना. मग तिथं निघालं तर माझंही काही क्षेत्र कमी पडते ते निघेल ना कुठंतरी, हा बरोबर आहे, ते कुठंतरी निघेल ना. मग ठीक आहे ना, हे वाद मिटून जातील. सर्वांचा फायदा होईल. हो, असं चुकीच्या पद्धतीने खाजगी मोजणी करून कुठेही ताबा दाखवायचा प्रयत्न करू नये आणि ते असं योग्य संदेश. नाही ना. आणि जर केलं तर गुन्हा दाखल हो, करा. करावंच लागेल ना साहेब.